आषाढीवारी पायी पालखी सोहळा डोंगरगण या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणी हा 4 ते 5 किलोमीटरचा अवघड घाट आहे आणि हा घाट पार करण्यासाठी वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी त्रास होऊ नये त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी वारकरी खासदार राजाभाऊ वाजे तसेच नाईकवाडे डॉक्टर नाईकवाडे यांच्या कॉलेजच्या माध्यमातून घेतली जाते। या ठिकाणी हा जो डोंगरगणचा घाट आहे या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्याच्या पायाला स्प्रे मारून त्यांच्या पायातील थकवा काढून त्यांची जी वाट आहे ती पुढे मोकळी आणि सोपी हो यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात। आपल्यासोबत डॉक्टर नाईकवाडे आहेत। नाईकवाडे डॉक्टर, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही कार्य करताय? आज आम्ही डोंगर येथे डोंगरगणच्या पायथ्याशी आहोत। साधारण हा 4 ते 5 किलोमीटरचा घाट आहे। आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या वारीसाठी आम्ही औषध उपचार, IV, सलाईन, पायाची मालिश सगळे असे उपक्रम वेगवेगळे करत असतो। हे उपक्रम करत असताना आम्हाला काही लोकांनी असं सुचवलं, काही भाविकांनी असं सुचवलं की डोंगरगणचा घाट चढताना त्यांना जरा अवघड होतं आहे, वेदना होत आहे आणि थोडासा त्रास होतो आहे। त्यासाठी त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा भाऊंच्या माध्यमातून केलेला छोटासा उपक्रम आहे, छोटासा प्रयत्न आहे, जेणेकरून भाविक चढणीच्या अगोदरच हा 5-6 किलोमीटर चढणीच्या अगोदरच त्यांच्या पायाला स्प्रे मारून देतो। ते स्प्रे मारून दिल्यामुळे त्यांचा दुखावा कमी होईल, दुखणं कमी होईल आणि ते सुरक्षित अशा डोंगरगणी ते जाऊ शकतील अशी आमची व भाऊंची अशी एक छोटीशी अपेक्षा होती आणि म्हणून असा हा केलेला आमचा छोटासा प्रयत्न आहे। नक्कीच वारकऱ्यांचं या ठिकाणी पायातील दुखणं कमी होईल आणि जो हा अवघड घाट आहे तो अगदी सहजतेने ते पार करतील असे त्यांच्या मागे यांचा हा उदात्त हेतू होता आणि या हेतूने ते डॉक्टर नाईकवाडे या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने गेल्या 4 ते 5 वर्षापासून सातत्याने काम करताय आणि खऱ्या अर्थाने वारकरी देखील डॉक्टर राजाभाऊ वाजे असतील त्याचप्रमाणे डॉक्टर नाईकवाडे असतील यांच्या ज्या कामगिरीवरती समाधान व्यक्त करतायत त्याचबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त करतायत।